आणि आज एका गोष्टीने माझं हृदय जिंकून घेतलं. ती गोष्ट काय तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही म्हणशाल तुझ्या आवाजाला काय झालंय भाई? काहीच नाही झालंय, मी फक्त इफेक्ट मारलाय. तर स्वागत मंडळी, मी सूर्यादी. रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी मग्गा आणि बकेट घेऊन कुठे जात असाल तुम्ही सांगा. नाही, पाणी नाही संपलंय घरातलं. काही निगेटिव्ह विचार ना करू, गाडी धुवायला चाललो. सॉरी गाडी नाही, रंभेला धुतानी मला एक स्टार्टअप आयडिया डोक्यात आली, आदित्य वॉशिंग सेंटर म्हणून. तुम्ही सांगा बरं मला की या आयडियाला पुढे घेऊन जाऊ का राहू दे तसंच. आणि ही मजाकची गोष्ट थोडी बाजूला ठेवा वॉशिंग सेंटर त्याचं, पण स्टार्टअप जर तुमच्या डोक्यात जर विचार असेल ना तर त्याच्यावर वर्क करा. नोकरी घेणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा. आय नो बोलायला सोपं आहे पण करायला अवघड आहे फक्त अशक्य नाहीये. चला, तुम्हाला एनकरेज करता करता ही तर गोष्ट चांगली झाली की गाडी मस्त चकाचक झाली. आणि आता मी हे ड्रेनेज होल चॉकअप झालं तर त्याला काढत होतो, तर रॉंग जागी फोर्स लावत होतं. इथं फक्त त्याचं एक कटआउट होतं, पण ते ड्रेनेज होल नव्हतं. ड्रेनेज होल तर बाजूला होतं. याचा रिअल लाईफ रिलेव्हन्स असा आहे की आपण चुकीच्या जागी फोर्स लावतोय. गोष्ट एकदा समजून घ्या कोणती बरोबर आहे, मग तिथं फोर्स लावा, तरच वर्क होईल. स्पेशली माझ्या स्टुडंट मित्रांसाठी सांगतोय. तुम्ही म्हणशाल आज इतके मस्त कपडे घालून कुठं चाललाय? रविवार आहे भाई, आज चाललो कुठतरी. चला. हे होते आपले लाडके विठ्ठल आणि रखुमाई. आज होती भागवत एकादश, तर उपवास होता. पण लाईट गेली आहे तर साबुदाणा कसा बनल? प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, तसे आपण गोष्टीला पर्याय होता. हे मॅन्युअल मशीन आपलं कट करायचं. शेंगदाणे कुसून घेऊ म्हणलं. आणि येस, या कामासाठी पॉवर लागणार होती आदित्य द टर्बो इंजिनची. आणि एका क्षणाचा विलंब न करता मी चालू केलं आणि काय मस्त किसून उरायलं राव. काय लाईटीला काय वाटलं, ती नसल्यावर मी काय जगणार नाही? अरे हाट, कोणी पैदा नाही झाला अजून मला अडवणार. तुम्हाला वाटत असेल काय रे काय म्हणजे ब्लॉग मध्ये काय नुसते हवाबाजीच करतो का, इकडली तिकडल्या गोष्टी काही नीट दाखव. तर हा भाई नीट दाखवतो. आता चाललोय आपण सिटीत. मूवी बघून येऊ म्हणलं एखादी. नाही, मला करपट ढेकरा नाही येते. तुम्हाला बघून अंदाज आला सांग कोणता पिक्चर. नसन आलं तर पुढे बघा. आणि हे होतं आपला कंगवा, जो विसरलो होतो. कंगव्याशिवाय आयुष्य नाही माझं भाई. सध्या तर एकटाच जातो सिनेमाला. काही काही जणांना अंदाज आला असेल भाई. लई टाइम आहे त्या गोष्टीला अजून. रेन इज रेनिंग. मी जेव्हा पण सिटीत जायला निघतो ना भाई, आजकाल काय पाऊस येतो राव. मग काय लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले. मूवीचा टाइम 2:45 आहे, मी 2:44 ला आलोय. एक्झामला लेट झाला तर मूवीला लेट नाही व्हायला पाहिजे. आणि खास करून थिएटर इतकं भारी असेल तर कधीच लेट नाही व्हायचं भाई. या सीड्यांमध्ये पण लाईट लावलेले होते. एकंदरीत अँबियन्स एकदम लक्झरी केलेलं होतं भाई. थिएटर मध्ये एकटं पिक्चर पाहायला आलेलं आवड वाटतं. आता येऊ मुद्द्यावर. पिक्चर कोणता होता? हाऊसफुल 5. आणि हा सीन होता तुम्ही म्हणत होतो. आणि आपण आलो आता टावर समोर. नाही, कोण बनेगा करोडपती टावर नाही, त्याचा फुल फॉर्म वेगळा असन. बोले तो पैठण गेट आहे. ही सामग्री बघून तुम्हाला कळलंच असेल भाई, मोबाईलचं काम होत थोडं. तर पैठण गेट शिवाय दुसरं काही पर्याय नाही माझ्याकडे. तर एवढंच शॉर्ट ब्लॉग गाईज, हसा काय जागा गाईज बॉय.